कडक या भागातली काडी सगळी कडक कडक झाली. इतर भागातल्या काड्याला लूज म्हणजे ज्यावेळेस काडी लूज असते ना त्यावेळेस एक्सपोर्टचा माल तयार नाही होत, तयार होत नाही. ज्यावेळेस काडी तयार असते ना त्यावेळेसच एक्सपोर्टचा माल तयार होतो. तुम्हाला माहिती असेल दरवर्षी आणि या वर्षी काय फरक पडला? भरपूर फरक आहे ना. इतरांचे 80 ने गेले त्यांचे 100-120 न, बरोबर आहे की नाही? लोकांचे 60 ने गेले तर यांचे 80 ने जायचे. थोडक्यात एवढं सगळं झालं तर किती माल गेला सरासरी काय बाजार सापडला? मध्ये साधारण 1000च्या आसपास केलेले कॅरेट. सरासरी बाजार काय भेटले? 50 ते 60 रुपये. बरोबर आहे ना? सरासरी त्याचे 80 ने बरेच गेले, पण नंतर उचलले होते. मग 60 रुपये तरी धरले. मग 60 म्हणलं एक किती कॅरेट किती किलो झालं? 18 धरलं. 18 धरलं. 18 पंच 900 रुपये कॅरेट पडलं. 900 कॅरेट मध्ये झाले 9 लाख रुपये. बरोबर आहे की नाही? 9.5 लाख रुपये झाले. मला सांगा इथून माग 5 वर्ष किती पैसे व्हायचे? एवढ्या क्षेत्रामध्ये 9 लाख रुपये मी अजून काय पाहिजे? सगळ्यात महत्वाची क्वालिटी भारी तिला. भारी आहे ना एकदम. मला एक सांगा, कुठलाही माणूस कुठलंही फळ कधी खातो? गोड लागलं. मला एक खरं सांगू का, ते ना मुळात पहिला प्रश्न ते ना रासायनिक खतच वापरते. तुम्हाला कोणी सांगितलं? गुपचूप रात्रीचं वापरते नाही वापरते कंटिन्यू. आम्ही इथंच आहे, आम्हाला माहिती. म्हणजे फळालाच गोडी. आता काय सांगू तुम्हाला, हेच सांगा मग. आम्ही आता रोजंदारी इड रोजाने असून इड माल जरी आला ना तर आम्ही घरच्या सारखं इड आलो ना पिशवी भरून घेऊन जातो. का तेलाला नाही वैतागले लोक, लोकांना डाळिंब वैतागले. डाळिंब वैतागले शेतकऱ्यांना. का? अरे बाबा सुधर ना, तेल आणला, हे आणलं, मर आणली, तरी तू सुधरा ना. कशाला आणली मी मर? कशाला आणला मी तेल्या? का तू कुठेतरी तुझ्या लक्षात येईल बुवा का तू काहीतरी बदल करशील. पण तू जर बदलच करीत नाही, रुसून पाहिलं, राग येऊन पाहिला, मारामारी करून पाहिली, जर ही जर जुळूनच घेत नाही तर कशाला त्या बाईनं नांदायचो? हा, खरं खोटं आहे. मग ते झाडं कसे नांदतील तुमच्याकडे? त्यांना जर नांदवायचं असेल तर त्याचं घरानं तर ऐकायला शिका. तेल्या हे त्याचं घरा नाही, रोग नाही. तो सांगायला आला, भाऊ तू जे टाकू राहिला ते चुकीचं टाकू राहिला. आम्ही इथं काम करत असताना काम करत्या का बसले का झोपले हे पाहिलं कोणीच नाही. कारण ते समाधानी आहे ना. नाही तुम्ही बाकीच्या प्लॉट मध्ये गेल्यावर सारखे माग बसले का उठले का हात उचल. आमचा शेतकरी तृप्त राहतो, तो सगळ्यांना तृप्त करतो. आणि केमिकलचा शेतकरी ना अतृप्त राहतो, तो कोणाला तृप्त होऊन देतो? कारण त्याला परवडत नाही ना. त्याच्यामुळे केमिकल महागाईच्या करता का त्यांनी होणारे आजार हे शेतकऱ्याला परवडणारे नाही. म्हणून ते केमिकल स्वतःहून महाग. म्हणजे तुम्ही आज बघा, झाड चांगलं झालं, मागच्या वर्षी माल चांगला काढला, माल काढल्यावर झाड नेहमी कमकुवत होतं. तुम्हाला चांगलं माहिती. पण यांचं उलट होऊ राहिलं. जर माल बी चांगला झाड बी चांगलं, त्याच्यानंतर अजून क्वालिटी सीताफळ खायला कशी होती? गोड होती. आता पेरू सुद्धा मागच्या वर्षी आपली गुच्छात फळं होते की नाही? साईज झाली की नाही? मग हेच शिका तुम्ही. काय असतं माहिती का, तुम्ही पोरं किती जन्माला घातले हे नाही महत्वाचं, तुमची पोसायची ताकद आहे. संगोपन चांगलं. इलॉन मस्क आहे ना, तो जगातला श्रीमंत, 3 बायका आहे आणि पोरं 9 आहे त्याला. लक्षात घ्या. पण त्याची प्रॉपर्टी जगातली सगळ्यात श्रीमंत आहे ना. त्याला अजूनही 10 झाले, ते काही फरक आहे का? नाही. आपली प्रॉपर्टी 1 गुंठे होईल आणि आपण 2-2, 3-3 पोरं तयार करायची, काही उपयोग आहे का? मग तसं आहे, तुम्ही नुसतं झाडावर नका जाऊ, झाडाची ताकद वाढवा. येऊ द्या ना माल काय यायचं ते. आजूबाजूला प्लॉट पाहिजे लोकांनी सोडून दिले. पाणीच नाही. पाणीच नाही ना. इकडं पाणी सध्या परिस्थिती अवघड आहे. प्यायला पाणी नाही. बरोबर अशी कंडिशन आहे. प्युअर उन्हाळ्यामध्ये तुम्ही धरलंय प्लॉट? प्युअर उन्हाळ्यात आला तो. तर शक्यतो उन्हाळ्यामध्ये लोक डिरिंग करत नाही. डेअरिंग म्हणण्यापेक्षा आम्ही सुद्धा फसलेलो आहे. चटणी करायची नव्हती पण झाली आमच्याकडून. हा झाली ती. आम्हाला माहित नव्हतं. म्हणजे पहिलंच बार होता. अनावधानाने केली तुम्ही. म्हणजे अनुभवी लोक ते डिरिंग करत नाही. नाही त्यांनी आम्हाला फसवले. अच्छा, त्यांनी काय सांगितलं? आता तुम्ही 4 ऑक्टोबरला छाटणी करून टाका. बर. नाही तर ती उन्हाळ्यात जाईल. ती नेमकी उन्हाळ्यामध्येच आली. आणि बरं आता रेट काय? आता रेट फार कमी आहे. किती आहे? 50
50 रुपये रेट आहे. हा 50 रुपये. पण मला एक सांगा, तुम्हाला विचारायचं आहे की समजा एवढ्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर केमिकलवर जर असता हा प्लॉट तर हा पूर्ण फेल गेला असता. पूर्ण फेल गेला असता. बरोबर. कारण ज्यांना विचारलं मी म्हणजे आपले जे पेरू शेतकरी होते त्यांना विचारलं, ते म्हणे की तुम्ही आलेले ते तोडून टाका, त्याची साईज होणार नाही, ते मार्केटला जाणार पण नाही, सगळे गळून जातील. सगळे गळून जातील ते. असं जाणकार म्हणले, जाणकार म्हणले राहणारच नाही. जाणकारच म्हणले छाटणी करा आणि जाणकारच म्हणले राहणार हा, राहणार नाही. नाही. काय हुशार माणसं आहे राव. हुशार म्हणजे त्यांनी परत चटणी केली डबल. त्यांनी परत केली हा आणि तुम्हाला दिलं हा काढून पुढं. जा. म्हणजे पळायला ती 4-5 जण होते हा आणि 4 मागच थांबून घेतलं आणि एकच पळत राहिला पुढे. एकच पळत राहिला. बरोबर आहे. माझ्या पायाला त्याची काय होते. क्या बात. कलर खतरनाक आहे म्हणा. हा तरी एवढं टेम्परेचर आहे पावसाळ्यात याच्यापेक्षा भारी आहे ना. म्हणजे वरून पाऊस जर साखर किती पाणी? हा हा ते तुम्ही कारखाना का बंद पडते का साखर तुम्ही तयार करायला मला. हा हे बा हा जबरदस्त. घर सरासरी म्हणजे 35-40 एकणार आहेत. एका झाड हो. एक डोक्याचं वजन किती? एक साधारण 300-400 पर्यंत. हा 300-400 300 धरला आपण. हां एका झाडाला किती नगे म्हणले? 35 आम्ही पकडले होते. 35-40. 35 धरा. हां 35 गुणिले समजा किती? 300 ग्रॅम किती झाली? 10 किलो एका झाडाला सरासरी 10-11 किलो. बरं किती झाड आहे सगळे? ते 800 झाड आहे. म्हणजे 700-8 टन माल निघाल. हो हां आरामशीर. मार्केट काय? मार्केट पर कमी आहे. नाशिक 20 रुपये, मार्केट 20 ते 20 म्हणजे 25 रुपये चालू आहे सध्या. तुम्हाला काय मिळतो? 50 रुपये. एवढा मोठा फरक? हा ॲक्च्युली पहिल्या दिवशी त्या दिवशी म्हणजे मला नेला माल त्यांची म्हणजे ते कोडी यांचा पाहून त्यांनी लगेच तो पुढे म्हणजे याला पाठवला कंपनीला. त्यांनी तो लगेच पसंत केला. म्हणजे ऑर्डर नसताना सुद्धा आता माल त्यांना चालू आहे. हां हो मार्केटमध्ये 20 रुपये चालू आहे. हा 20-25 तुम्हाला 40-50 मिळतोय. 40-50 दुप्पट बाजार. हो. हो तुम्ही मातीला म्हणजे परिपूर्ण पोषण दिलं, तुम्ही फक्त मातीवर काम करा, तुमची व्हरायटी किंवा तुमची झाड कोणतेही असो ते तुम्हाला सीझन कोणता असो, सीझन कोणता असो, तुम्हाला कोणी फसू द्या, कोणी फसू द्या, वातावरण कसंही असू दे, पण एसीडी मध्ये तुम्हाला फसून देणार नाही. नाही. आज अक्षय तृतीया आहे, बरोबर आहे. अक्षय तृतीया म्हणजे अक्षय म्हणजे क्षय न होणारी जी कामं आहे ती तुम्ही आज सुरू करा, ती कामं अक्षय राहणार. अक्षय राहणार, बरोबर आहे. म्हणजे वर्षभर ती कामं तुमची आयुष्यामध्ये भरभराटीत राहणार. तर समजा आज तुम्ही जर एससीटी वैदिकचं अक्षय पात्र जर झाडाला दिलं, ते अक्षय पात्र तुम्हाला कधी कमी पडून देणार नाही, याची खात्री आली. म्हणजे एससीटी वैदिक हे काय अक्षय पात्र आहे, काय वाटतं तुम्हाला? अक्षय बरोबर. तुम्ही डोळे झाकून बिंदास द्या, तुम्हाला ते बिंदास भेटणार आहे. म्हणजे त्यात तुम्हाला म्हणजे केमिकल वाणी भेटते नाही भेटते, त्यात दागदुख असते. केमिकल म्हणजे क्षय पात्र आहे. क्षय पात्र काय आहे? क्षय पात्र. तुमचा कधी क्षय करील सांगता येत नाही. बरोबर. म्हणजे तुमचा बी करील, तुमच्या मातीचाही करील आणि तुमच्या शेतीचा पण करील, सगळ्याचा क्षय करून टाक, बरोबर आहे की नाही? तर खऱ्या अर्थाने जर आपण शेतीमध्ये जर खरोखर आपल्याला जर यश मिळवायचं असेल आणि टिकायचं असेल तर अक्षय तृतीच्या मुहूर्तावर अक्षय पात्र स्वीकारा. आणि अक्षय पात्र जे आहे एससीटी वैदिकचं ते तुमच्या पिकांना द्या. बरोबर. ते त्यांना भरभरून देईल, कधी कमी पडू देणार नाही. बरोबर आहे की नाही? व्यापाराला शाश्वती आली. हा जो माल पहिल्यांदा त्यांनी घेतला, हा, तर त्याला माहिती शेवटपर्यंत हाच माल येणार आहे. तुमचं वीज भीती म्हणून त्यांची इज्जत वाढली ना. ऑर्डर नसली तर तो व्यापारी घेतोय त्यांचा माल. म्हणजे त्याला ऑर्डर नाही तरी तो घेतो. तरी तुमचा माल घेतो. त्याला लाईन टिकून ठेवायची, लाईन टिकून ठेवायची. खरं माल क्वालिटी त्याला म्हणजे आम्ही सांगितलं सीताफळ पण असंच क्वालिटीचं आहे. त्यांनी सीताफळ पण आता पुढचं हे केलं की तो मुक्काम ठेवला. हा पाहिजे. क्या बात, व्हेरी गुड. राम राम राम. शेतकरी मित्र, आपण आत्ताच सीताफळीचा बाग बघितला, ज्याची आता छाटणी चालू आहे. आणि ह्याच प्लॉटला आपण मागील सीझनमध्ये 2 वेळा भेट दिली होती. आपण आता माहिती घेतली की त्यांनी जवळजवळ टोटल खर्च किती आला असेल आपल्याला? त्याला 1.5 पर्यंत म्हणजे 1.5 लाख रुपये खर्च करून त्यांना 9 लाख रुपये झाले. म्हणजे 15 सक 90, 1 रुपयाला 6 रुपये कमवले. बरोबर आहे. इथून मागे 1 रुपयाला 1 रुपया मिळायचा जेमतेम. तो आता 6 रुपयावर गेलाय. या वर्षी 10 रुपयावर न्यायचा आपल्याला, बरोबर आहे. 2 लाख खर्च करून 20 लाख रुपये करायचे. तर आता याच्यामध्ये
आपण झाडाबद्दल सगळा अनुभव घेतला आणि त्याच वेळेस आपण ह्या पेरूच्या बागेला पण भेटलो होतो बरोबर. आणि याची पण आपण त्यावेळेस छाटणी झाली होती तुमची आणि छाटणी खतं झाली. भरले होते तुम्ही. खतं बोलले. आता एकंदरीत ह्या बागेविषयी मला थोडी माहिती अशी पाहिजे की तुमचे पेरूबद्दल आता तुमचे ते छाटणीवाले कौतुक करत होते. हो. तुम्ही ही बाग कधीपासून छाटताय, किती वर्षापासून? 7-8 वर्षापासून तुम्ही छाटताय 7-8 वर्षापासून. तुमचं नाव काय? गवाराडे बोराडे. बोराडे काय पूर्ण बाळू कचरू गवाराडे गाव? सायकिंडी. अच्छा, सायकिंडीचे, तालुका संगमनेर. बर. आता हे जे माल दिसतो याला पाऊस झाला मध्ये, बरोबर आहे ना, आणि फुटला, तो लीक झाला. आता आम्ही पाहिलं होतं सगळीकडून ते मालच माल लागले आहे सगळे. आता ही काडी आहे का रे, हा आता इथून कट केली, कारण या काडीला आपण ज्यावेळेस ही नवीन काडी निघेल राहते हा. ना, तिथं काय नाही येणार, हे वाळलंय. बरोबर आहे. आणि त्यावेळेस आता हे एवढंच झालंय ना, हा पाठीमागून ज्यावेळेस आपण इथं कट करतो का नाही, हा हा इथं ज्यावेळेस कट केलं जातं ना असं, हा हा तर इथून नवीन स्ट्रोक निघतो याला. हा 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 बरोबर बरोबर ज्यावेळेस नवीन काडी निघते का, हा हे ठेवलेले आहे पण बरोबर अशी. बरोबर. मग याला इथून नवीन स्ट्रोक निघाल्यानंतर नवीन, जसं लहान मुलाचं असतं ना तसंच ही नवीन फ्रेश फांदी पालवी निघते. हा. ताकदवान राहते. आणि जी नवीन काडी तयार होती त्याला तिला माल गेला निघून सगळा आता. एक्सपोर्टचा माल निघतो त्याला. बरोबर. मला एक सांगा आता, हा. एक्सपोर्टचा माल निघायला मेन सगळ्यात महत्त्वाचं गाई, आईची जशी आणि गाईची कुस ताकदवर लागत तेव्हा बाळ तगड झालं मला. तसं ह्या आईमध्ये तुम्हाला काय बदल दिसतो 2 वर्षामध्ये? आता सध्याची तुम्ही छाटणी करताय, आता ही काडी दिसते कट केलेली बा, इथे मधला जो भाग आहे आणि साईडची जी हिरवी तुमची साल आहे, एवढा सुंदर घर आहे मध्ये बघा, सेंट्रलला दिसतंय तुम्हाला. त्याचे 3 भाग आहे पहा, ह्या मधला, त्याच्या बाहेरचा आणि त्याच्या बाहेरचा 3 लेअर आहे. आता ह्या तिन्ही लेअर मध्ये जेवढा मधला भाग जेवढा जाड राहील तेवढी त्याची ताकद काय आहे? कसं वाटतं तुम्ही छाटणी करताना, काय वाटलं तुम्हाला? कडक. या भागातली काडी सगळी कडक झाली. इतर भागातल्या काड्या लूज, म्हणजे ज्यावेळेस काडी लूज असते ना पाणी धरलेली त्यावेळेस काडी आहे एक्सपोर्टचा माल तयार नाही होत. तयार होत नाही. आणि आता ज्यावेळेस या- काडी तयार असते ना हा, त्यावेळेसच एक्सपोर्टचा माल तयार होतो. तुम्हाला माहिती असेल दरवर्षी आणि या वर्षी काय फरक पडला? भरपूर फरक आहे ना. तोच काय फरक आहे? आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे आता आम्ही छाटणी पण करतो हा. आणि सीताफळ तोडायला बोलावल्यानंतर तोडायला पण येतो. बर बर. हा, म्हणजे या वर्षी तुम्ही तोडले. हा. आता एवढा भारी माल निघाला या वर्षी. आता या बा, आपण शेतकरी असल्यामुळे आपल्याला फक्त माल पिकवणं गरजेचं आहे. बरोबर बरोबर. बाजार भाव आपल्या हातात हातात कोणाच्या नाही, नाही. पण क्वालिटी आपल्या बरोबर हातात आहे की नाही, क्वालिटी आपल्या हातात आहे. आम्ही ज्यावेळेस इथं सीताफळ ज्यावेळेस तोडाय आलो, माल हाय त्या पटीत आपल्याला भरपूर मार्केट निघाला. मध्ये बाजार भाव जो होता हा, तो नाही कमीच मिळाला. होता, परंतु यांना मार्केट पेक्षा जास्त बाजार भेटले ना. हा? जरी कमी होता रेट, हा. 100, 150, माल 200 जास्त नव्हता. निघाला. सीताफळी चांगले रेट. परंतु यांचं सीताफळीला इतरांचे 80 ने गेले, त्यांचे 100-120 ने झाले. बरोबर आहे की नाही, लोकांचे 60 ने गेले तर यांचे 80 ने जायचे. हा. थोडक्यात एवढं सगळं झालं तर किती माल गेला आणि सरासरी काय बाजार सापडला? मध्ये साधारण 1000च्या आसपास केलेले काही पेरेट सरासरी बाजार काय भेटले? 50 ते 60 रुपये म्हणजे. बरोबर आहे ना, सरासरी त्याचे 80 ने बरेच गेले, पण मग नंतर उचलले होते. मग 60 रुपये तरी धरले. मग 60 म्हणलं एक किती कॅरेट किती किलो झालं? 17-18 किलो. 18 धरलं. 18 वीस तर राहते पण भरत नाही तेवढं. 18 धरलं तर 18 पंच 90, 900 रुपये कॅरेट पडलं. मग 900 कॅरेट मध्ये झाले 9 लाख रुपये. बरोबर आहे की नाही? 9.5 लाख रुपये झाले. हा, झाले. मग मला सांगा, इथून माग 5 वर्ष किती पैसे व्हायचे? नाही, एवढे नव्हते. एवढ्या क्षेत्रामध्ये 9 लाख रुपये, मी अजून काय पाहिजे? या वर्षी जास्त या वर्षी ॲव्हरेज जास्त. आता मार्केटमध्ये त्यांनी जेवढे सीताफळ पाहिले सगळ्यांना आळ्या पडल्या होत्या. हा. यांच्या सीताफळ आळ्या पडल्या का नाही याचं कारण याचं कारण इथं आहे. आज बघा ही काडी पा कशी दन काडी. नाही आहे ते इथं जाऊन पाहून तुम्ही आता तिथं छाटलाय तुम्ही. हा. शेजारीचे ना? शेजारी ते या जाऊ गाडीत आणि त्या गाडीत जाऊन पहा तुम्ही. आता तो पण आम्ही छाट. बापरे. मोडत नाही गाडी. हा. आता उगाच आता तुम्ही थोडे लेट आले जेवाय गेले नाही तर आम्हाला इथपर्यंत वर्ष इथं मला जावं लागत इथं छाट हे छाटत आम्ही मी वरती जातो. ही फांदी ना हा. चिरायची पण नाही आणि तुटायची पण नाही. एवढी मजबूत आहे, एवढी मजबूत बनलेली. स्टेनलेस स्टील सारखी मजबूती आली. लवचिकता जास्त आहे त्याच्यामध्ये. आणि तिकडच्या ह्याच्यामध्ये नाही ढिसूळपणा जास्त. पण जादा आहे. मग आजकाल लोक गरीब नाही ती. हे फोड नाही ती तिकडे आता छाटत होताना फोड नव्हता हे आम्हाला इथं इथं फोड इथले बोट पहा कशी झाली. सगळे बोट आता फुटायच्या अवस्थेत आलेली. थोडी ताकद लावावं लागत. डबल कातडे टिबल गाडी कातडे निभार आहे ना. आलेली. काडी कडक झाली ना. तशी तिथं आम्ही सहज म्हणजे असे माणसं परवडते नाही बघतो. सहज छाटत नाही. आता ह्यो घरातला बाग आहे. परवडायचं काय आता घरातला बाग आहे काय. बरं, म्हणजे एकंदरीत समाधान आहे ना. पण हा, समजा. म्हणजे असं पीक जर असेल तर आपल्याला मजा वाटत, जरा काम करायला पण मजा वाटते. तुम्ही आता त्यांची पेरू खाल्ली, पेरू चांगली त्यांची. शेरू चांगलं. काही वेगळं टेस्ट वाचली की नाही काही?
टेस्ट बेस्ट क्वालिटी चांगली क्वालिटी फळ चांगली सगळ्यात एक नंबर. महत्वाची क्वालिटी भारी तिला भारी आहे ना. एकदम क्वालिटी. मला एक सांगा, कुठलाही माणूस कुठलंही फळ कधी खातो? गोड लागलं. बरोबर आहे की नाही? आजकाल पण market- तुम्हाला एक खरं सांगू का, ते ना मुळात पहिला प्रश्न ते ना रासायनिक खतच वापरते हा, तुम्हाला कोणी सांगितलं? हा? गुपचूप रात्रीचं वापरेल. आम्ही इथंच नाहीच वापरते कंटिन्यू आम्ही इथंच आहे, आम्हाला माहिती. त्यांनी दुकान टाकलंय ना म्हणून लोकांना सांगते. नाही नाही. नाही लोकांना सुरुवातीला सांगायचं नाही ज्यावेळेस प्रश्न, जाम लागले लोकांना त्यांनी त्यावेळेस ना आम्ही त्यांना घरी खतं जाऊन भरू पण लागलो. सांगितलं, पण आता हे बा खतं भरू समाजाच्या लागलो. दृष्टीनं ज्याचा त्याचा तुम्ही शेतीकडे बघण्याचा सुरुवातीला दृष्टिकोन खतं भरू वेगळा. लागले ना त्यांना हा. सुरुवातीला. त्याच्यानंतर आता जांब आलो तेव्हा आलो आम्ही इथं. म्हणजे त्या पेरूला पण तुम्हीच खतं भरलेली. हा. याला बारीक असतात याला नाही, याला खत नाही भरले, याला तुम्ही तेच नव्हते भरीत आहे. शेणखत भरलं नव्हतं. तोडायला होते सीताफळ सगळ्याला. हे होते. म्हणजे तुम्ही पाहता ती केमिकल वापरत नाही, त्याच्यामुळे त्यांची शेती चांगली आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे अहो, फळालाच गोडी आहे, आता काय सांगू तुम्हाला. फळात सुद्धा हेच सांगा मग आम्हाला. साखरेचं आम्ही प्रमाण चांगलं आता हे पहा, आम्ही आता रोजंदारी इड रोजाने असून इड माल जरी आला ना, हा. तर आम्ही घरच्या सारखं इड आलो ना पिशवी भरून घेऊन जातो. क्या बात, क्या बात. घरी नेऊशी वाटतंय ना, हे महत्वाचं आहे ना. पण दुसरीकडे गेल्यावर खाऊशी सुद्धा वाटत नाही. नाही ही ताकद आहे. ही ताकद कशामध्ये आहे? आपण पुन्हा आपल्या प्रकृतीकडे गेलं पाहिजे, केमिकल पासून थोडंसं अंतर केलं पाहिजे. थोडं चिकणीच्या लोकांना, हे राजापूरच्या या सगळ्या लोकांना सांगा ना, समजून म्हणा, अरे जरा शिका म्हणा आमच्याकडून काहीतरी, काय ताकद आहे या झाडांमध्ये आणि काय माल आहे आणि काय क्वालिटी. त्यांना काही सांगितलं, लोकांच्या त्यांना नाही डोक्यातच नाही ना घुसत हो. हा? काहींचं लय अवघड आहे अजून. मगाच तुम्हाला नाही म्हणलो मी, मगाच तुम्हाला काय म्हणलो का, तेलाला नाही वैतागले लोक, नाही नाही. लोकांना डाळिंब वैतागले. डाळिंब आहे. डाळिंब वैतागले शेतकऱ्यांना. का? अरे बाबा सुधर ना, तेल आणला, हे आणलं, मर आणली, तरी तू सुधरा ना. कशाला आणली मी मग, कशाला आणला मी तेल्या? का तू कुठेतरी तुझ्या लक्षात येईल बुवा का तू काहीतरी बदल करशील. बदल पण तू जर बदलच करीत नाही, रुसून पाहिलं, राग येऊन पाहिला, मारामारी करून पाहिली, जर ही जर जुळूनच घेत नाही तर कशाला बाई त्या बाईनं नांदायचो? हा, खरं खोटं आहे. मग ते झाडं कसे नांदतील तुमच्याकडं? त्यांना जर नांदवायचं असेल तर त्याचं घरानं तर ऐकायला शिका. ऐकायला शिकलं पाहिजे. तेल्या हे त्याचं घरा नाही, रोग नाही. तो सांगायला आला, भाऊ तू जे टाकू राहिला ते चुकीचं टाकू राहिला. बरोबर की नाही? ओला लाकूड टाकलं चुलीमध्ये, तो वर काय निघाले? धुरच नाही. मग तो धूर साफ करीत बसायचा का लाकूड बदलायचं? लाकूड बदललंच पाहिजे ना. साऱ्या घराच्या लोकांना धूर काढा रे बाहेर. अरे असे लोक आहे, रोग काढा रे बाहेर. रोग हा त्या वल्ल्या लाकडामुळे येऊ राहिला. तसं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, मातीमध्ये केमिकल टाकलं की हे सगळे रोग येते. तुम्ही केमिकल टाकायचं बंद करा, रोग यायची बंद होतील. पण कोणी समजूनच घेत नाही. काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. एवढा एकच बदल करा, शेती एकदम सोपी आहे. आणि लोक म्हणतात आजकाल शेती परवडत नाही. मग मला सांगा, 2-3 लाख रुपये खर्च करून 9 लाख रुपये झाले, 1 रुपयाला 3 रुपये भेटला, अजून काय भेटायला पाहिजे? पाटील आहे ना, बरोबर. हा, तोट्यात नाहीच ना. तुमच्यासारख्या माणसांना बी 2 रुपये द्यायला परवडतं ना. हा, मग आणि त्यांनी मागच्याच वेळेस सांगितलं आम्ही 4 ते 5 हजार रुपये फक्त फवाऱ्यांना खर्च करतोय. तुम्हाला विश्वास बसला नसेल ना? नाही बसला नाही, म्हणजे अगोदर पहिल्या वर्षी आम्हाला त्यांनी हे बा, दाखवलं आम्ही दिलंच. इथं काम करत आम्ही असताना एवढे ना, फवारे ते आम्हाला मारले, एवढा तुम्ही खर्च काम आला. करत्या का बसले का झोपले हे पाहिलं चालेल, कोणीच नाही. कारण ते समाधानी आहे ना हो. नाही आणि तुम्ही बाकीच्या प्लॉट मध्ये गेल्यावर सारखे माग बसले का काय उठले का? असं ए, आहे. हात उचल, हात उचल. तसं नाही, ज्या ठिकाणी आपण कामाला गेलो ना, ज्यावेळेस पाठीमागा जो माणूस असतो, आता हे बा, जरी थोडी विश्रांती घेतली ना तर मग थोडा आराम भेटतो ना, मग स्पीड मध्ये काम होतं. हे तुम्हाला आणि कळत. ज्यावेळेस सारखं माग उभं मागं राहिलं उभं ना, राहिलं मग ना. ते काम नाही होत, हात कमी चालतो. जनावर थोडी आहे आपण. म्हणजे मला सांगायचं काय आहे, आमचा शेतकरी तृप्त राहतो, हा. तो सगळ्यांना तृप्त करतो. आणि केमिकलचा शेतकरी ना अतृप्त राहतो, तो कोणाला तृप्त होऊन देतो. कारण त्याला परवडत नाही ना. बरोबर नाही. तो दुसऱ्याला बी परवडून देत नाही. कारण रासायनिक खत तेवढे महाग राहते. अरे हो, मला सांगा, विष महागच पाहिजे का स्वस्त पाहिजे? खरं महाग असले मग नाही जाणार. असं आहे ते सूत्र जर कळलं नाही. प्रकृतीनं ते महाग का केलंय? कारण ते परवडू नये म्हणून. मला सांग, गुटखा महाग आहे का खारी खोबरं महाग आहे? गुटखा महाग आहे. गुटखा महागायचे. का बरं? कारण प्रकृती म्हणते ते खाऊ नको. बरोबर. हा, कारण तुला त्याचा आजार परवडणार नाही झाला तर. खरं आहे की नाही? त्याच्यामुळे केमिकल महाग याच्या करता आहे का त्यांनी होणारे आजार हे शेतकऱ्याला परवडणारे नाही. म्हणून ते केमिकल स्वतःहून महाग. हे कुठेतरी संकेत आम्ही कळले. नाही तर मग चला मेंढरासारखी हा आली तशी जा पुढे. का हो, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही आज बघा, झाड चांगलं झालं, मागच्या वर्षी माल चांगला काढला, माल काढल्यावर झाड नेहमी कमकुवत होतं, तुम्हाला चांगलं माहिती आहे. पण यांचं उलटं होऊ राहिलं, जे माल बी चांगला आणि झाड बी चांगलं. त्याच्यानंतर अजून क्वालिटी बी, सीताफळ खायला कशी होती, गोड होती. आता पेरू सुद्धा. पेरू चांगली. पेरूची टेस्ट चांगली. म्हणजे आता तुम्ही विचार करा, हा केवढा माल निघालाय. हा नुसतं पाऊस पडलाय तरी तेव्हा याला माल किती निघाला यावर्षी. यावर्षी हायवे करायची नाही हा?
या वर्षी डायरेक्ट ना ते इस्रायल सारखे नुसते असे लटकेल हा इथे यायचं ना अशी टोकरी करायची नुसती गटकन एक फांदीला एक टोकरी बांधली. अवजात केलं तर ते याचं लटकतील तशी. तोडायला होती. आम्ही तशी छाटणी केली ना या तशीच कोपऱ्यापर्यंत लटक. जाळी मला किती सांगा, निघत पण ऐका तुम्ही, आपल्याला ज्यावेळेस एक्सपोर्टचा माल तयार करायचा राहतो त्यावेळेस आपल्याला त्या दाट काड्या दळून नाही चालणार. तेच तुम्हाला शिकायचं आहे, हेच तुम्ही शिका. मागच्या वर्षी आपली गुच्छात फळं होते की नाही, साईज झाली की नाही, मग हेच शिका तुम्ही. काय असतं माहिती का, तुम्ही पोरं किती जन्माला घातले हे नाही महत्वाचं, तुमची पोसायची ताकद आहे. संगोपन चांगलं. हा, इलॉन मस्क आहे ना, तो जगातला श्रीमंत, त्याच्या 3 बायका आहे आणि पोरं 9 आहे त्याला, लक्षात घ्या. पण त्याची प्रॉपर्टी जगातली सगळ्यात श्रीमंत आहे ना, त्याला अजूनही 10 झाली तर काही फरक आहे का? नाही. आपली प्रॉपर्टी 1 गुंठे येईल आणि आपण 2-2, 3-3 पोरं तयार करायची, काही उपयोग आहे का? मग तसं आहे, तुम्ही नुसतं झाडावर नका जाऊ, झाडाची ताकद वाढवा, येऊ द्या ना माल काय यायचं ते. हे बी गणित आहे ना. असं आहे. म्हणजे तुम्ही छाटणी कधी उपयोगाची माहिती का, जर आडात असेल तर तुमची मोटर चालेल ना. आडातच पाणी नाही, तुम्ही किती मोटर हाका, काय उपयोग आहे का? चालणारच नाही. हा, तुमची छाटणी केव्हा उपयोगाची, जेव्हा झाडात ताकद काय मत आहे तुमचं. असं आहे. मग तुम्हाला बी मजा येते ना, फांदी वाकून दाखवली ताकद म्हणून त्याच्यामुळे तुमचे बोट आले ना फुगून. असे चला, धन्यवाद. क्वालिटी बद्दल कौतुक करत होते. आज लोक म्हणतात शेती परवडत नाही. आज तुमच्याकडे भयंकर दुष्काळ आहे, पाण्याची अतिशय गंभीर परिस्थिती आहे. आजूबाजूला प्लॉट पाणी लोकांनी सोडून दिले. पाणीच नाही, हा, पाणीच नाही, पाणीच नाही ना. इकडं पाणी सध्या परिस्थिती अवघड आहे, प्यायला पाणी नाही, प्यायला पाणी नाही. बरोबर. अशी कंडिशन आहे. म्हणजे हा जो परिसर आहे, हा कुठला आहे, गाव वगैरे सगळं परत सांगा एकदा. हे चिकणी गाव आहे. चिकणी गाव, हो. संगमनेर तालुक्यामध्ये चिकणी गाव हा दुष्काळी खालचा पट्टा आहे हा, इकडचा. दुष्काळी. सायखिंडी वगैरे असं इकडचा प्रकार. सगळा दुष्काळी पार. तर ह्या बाजूला गेले तर नुसत्या खळ्या बरोबर ना, डोंगराच्या कडेला. पूर्ण पार. अशा, आणि माती जरी पाहिली तुमची, हा, ही माती चुनखडीची माती आखी, हा. त्याच्यामध्ये 25% चुनखडीची, आहे ना चुनखडीची. बरोबर आहे ना. हम्म. आणि अशा मातीमध्ये प्युअर मातीचं प्रमाण ही 70% आहे. 70% बरोबर आहे. अशा मातीमध्ये आज तुम्ही इथे सीताफळ केली आहे, आता इथं तुम्ही पेरू लावलाय, पेरू लावले, हा. तर पेरूमध्ये शेवंती केली तुम्ही अगोदर, शेवंती केली होती. शेवंतीचे भरपूर पैसे झाले, मग म्हणजे उत्पन्न चांगलं निघालं त्याचं. उत्पन्न चांगलं निघालं. तर या पेरूचं वय किती आहे, लागवड कधी केली, व्हरायटी कुठली आहे? ही तैवान पिंक आहे. हा, ही 2 वर्ष झाले. आता 2 वर्ष झाली. हो, लावून. अच्छा, पहिलं पीक आहे. हे पहिलंच पीक आहे तुमचं. हो. ओके. आता प्युअर उन्हाळ्यामध्ये तुम्ही धरलंय प्लॉट, प्युअर उन्हाळ्यात आला तो. तर शक्यतो उन्हाळ्यामध्ये लोक डिरिंग करत नाही. डेअरिंग म्हणण्यापेक्षा आम्ही सुद्धा फसलेलो आहे. म्हणजे चटणी करायची नव्हती, पण झाली केली. आमच्याकडून. हा, ओके. झाली ती. आम्हाला माहित नव्हतं, म्हणजे पहिलंच बार होता. अनावधानाने केली तुम्ही, हा, असं झालं. म्हणजे अनुभवी लोक आहे ते डिरिंग करत नाही. नाही, त्यांनी आम्हाला फसवले. अच्छा, त्यांनी काय सांगितलं? आता तुम्ही 4 ऑक्टोबरला छाटणी करून टाका, बर, नाही तर ती उन्हाळ्यात जाईल. ती नेमकी उन्हाळ्यामध्येच आली. बरोबर आहे ना. हा. आणि बरं, आता रेट काय आहे? आता रेट फार कमी आहे. किती आहे? 50 रुपये रेट आहे. हा, 50 रुपये. पण मला एक सांगा, तुम्हाला विचारायचं आहे की समजा एवढ्या उन्हाळ्यामध्ये तुम्ही जर केमिकलवर जर असता हा प्लॉट, तर हा, पूर्ण फेल गेला असता. पूर्ण फेल गेला. बरोबर. कारण ज्यांना विचारलं मी, म्हणजे आपले जे पेरू शेतकरी होते त्यांना विचारलं, ते म्हणे की तुम्ही आलेले ते तोडून टाका, त्याची साईज होणार नाही, ते मार्केटला जाणार पण नाही, सगळे गळून जातील. सगळे गळून जातील ते. असं जाणकार म्हणले. जाणकार म्हणले, राहणारच नाही. जाणकारच म्हणले छाटणी करा, आणि जाणकारच म्हणले राहणार नाही. हा, राहणार नाही. काय हुशार माणसं आहे राव. हुशार म्हणजे त्यांनी परत चटणी केली डबल. त्यांनी परत केली हा, आणि तुम्हाला दिलं हा. काढून पुढं. जा. म्हणजे पळायला ती 4-5 जण होते हा, आणि 4 मागच थांबून घेतलं, एकच पळत राहिला पुढे. एकच पळत राहिला. बरोबर आहे. माझ्या पायाला ते काय होते. हरकत नाही. बघा, मी काय म्हणतो, जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है यार. बरोबर आहे ना. आहे की नाही? हम्म. जाको राखे साईया मार सके ना कोई. बरोबर. आज तुम्हाला SCT वैदिकचं हे जे मिळालेले बरोबर. म्हणजे एक सूत्र आहे, खरं आज त्याच्यामुळे तुमचं फळ हातामध्ये आहे. आलंय. एकंदरीत अनुभव काय? एकंदरीत म्हणजे गेल्या वर्षी सीताफळाचा जो एसिड वैदिकचा जो होता अनुभव, तो म्हणजे पूर्ण आपला विश्वास होता की आपला माल येणार आणि मार्केटला जाणार, पुढचा जो काही बाजारभाव असेल तो पुढचा विषय राहिला. पण या मालाची साईज होईल हा 100% विश्वास होता आणि हा माल पूर्ण निघेल. बर, म्हणजे थोडक्यात तुम्ही एकंदरीत एक थोडंसं चुकीचं मार्गदर्शन मिळालं तरी पण तुम्ही सक्सेस झाले आज. हा. झाले. तरी म्हणजे success झाले. पाणी नसताना, हा. वातावरण एवढं खराब असतं बघा, तरी एवढा माल आहे तरी पण वर सेटिंग वर हा, वर राहिलं. आहे एवढ्या setting. हिट मध्ये आज आपण, मी कधी सावलीला बसत नाही, मी बी सावलीला मी उभं बसलो. राहणार नाही म्हणून 5 मिनिटं इथं. अहो, मगाशी उन्हात. हा. मेंदू एवढा तापला का ते ड्रोन डोक्यावर घ्यायची पाळी आली, आहे की नाही? हा, मग. म्हणजे तुमच्यासारख्या माणसाला एवढा घाम येऊ राहिला. हा, हे काय बस चाललं.
बरोबर आहे की नाही? चालू आहे सारखं थोडक्यात आज ज्या पद्धतीने हीट आहे जबरदस्त, लई चाळीस, होती. 40-42 डिग्रीचं टेम्परेचर आहे, बरोबर आहे ना? हम्म. ह्या कंडिशन मध्ये आज तुम्ही पेरू पिकवला तर याला तुम्ही बेसल डोस वगैरे किती टाकले होते याला बेसल डोसा आजपर्यंत तीन महिने झाले. लावल्यापासून? रेस्ट म्हणजे लावल्यापासूनचा ते वेगळे, हा. पण ज्यावेळेस आपण किती वय झालं याचं आता? दोन वर्षात होईल आता. 2 वर्षच झाले. आणि ह्या वर्षी याला म्हणजे छाटणी केल्यावर किती बेसल डोस झाले? 3 झाले. 3 बेसल डोस झाले. काय एकंदरीत वाटतंय तुम्हाला हा अनुभव एकंदरीत? अनुभव म्हणजे कसा की जो सीताफळीचा जो अनुभव होता म्हणजे त्याला एक ऍक्च्युअली थोडा एक आपला बेसल डोस कमी झाला होता सीताफळीला. सीताफळीला हा, पण यावेळेस मग पुढच्या म्हणजे आता ते पेरू पिकाला यावेळेस हे ठरवलं की पूर्ण जे काय करून होईल बघायचं. हा करून बघायचं 2 ने आपण 3 बेसल डोस टाकू, पण पूर्ण आपण कसं करून क्षमतेनं- बघायचा? त्याच करून पाहिजे बरोबर म्हणजे आज एवढ्या आजूबाजूला सगळं पाहिलं दुष्काळी परिस्थिती आणि तरी पण एवढ्या कडक कंडिशन मध्ये आणि एवढ्या हीट मध्ये सुद्धा तुमच्या पेरूची शायनिंग काय जबरदस्त आहे. हा शायनिंग आहे हा चमक बिमक चमक, काय हा साईज झाली ना साईज चांगली? झाली हा बरं टेस्ट कशी काय? टेस्ट टेस्ट एकदम चांगली. हा बघा रे, कापा ना. झाड जर पाहिलं तर एकसारखे झाड आहे सगळे. हा म्हणजे एक सारखी बा. नाही त्या ड्रोन टोकापासून ड्रोन मधून जर पाहिलं आपण त्या टोकापर्यंत तर ड्रोन मधून पाहिलं तर सगळे जे झाड आहे ते कसे अरे सॉफ्ट किती आहे पेरू. हा कडक नाही तो एकदम हा? नरम. हा म्हणजे जे तुमचे कारागीर म्हणत होते ते त्याप्रमाणेच आहे. हा, मग अरे बापरे, कलर पाहिला मग पिंक म्हणजे पिंकच पिंकच आहे तो पिंक. हा हा क्या बात. कलर खतरनाक आहे ना. हा तरी एवढं टेम्परेचर आहे पावसाळ्यात याच्यापेक्षा भारी आहे ना. म्हणजे वरून पाऊस जर साखर असला किती पाण्याची? हा मग. हा ते तुम्ही कारखाना का बंद पडता का? साखर तुम्ही तयार करायला म्हणलं. हा हे बा हा जबरदस्त. घर घ्या बापू. हा शेखर सरांना म्हणलं हा राम सर कधी येणार आहे नाही तर बाग जायचं संपू. अच्छा. निम्म झालेलं आहे. हा निम्म झालं. हा. किती माल निघाला? आता ते ऍक्च्युली किलो आणि काही नागावरचं झाले वाटतं. सध्या मार्केटची पोझिशन फार डली फार सध्या डाऊन आहे. मार्केट कमी आहे. हा मग नाशिक मार्केट 25 ते 30 रुपयाच्या पुढे मार्केटच नाही हम्म. पेरूला. आंब्याच्या सीझनमध्ये आहे ना मार्केट एकदम कमी राहते. बरोबर. आंब्याची सीझन म्हणजे बाकीच्या फळांना बाजार नाही राहत. नाही राहत. बरोबर आहे. हा त्या सीझनमध्ये आलं ना. एकदम मस्त आहे सर. हा बाकीचे पेरू खाल्ले ना पूर्ण असे बिया लागतात याच्यात एकदम बिया वगैरे काहीच लागत नाही एकदम सॉफ्ट लागते नारळ सर. हा तशी या व्हरायटीला आहे ना हा. मुळात गोडी कमीच असते म्हणजे बाकीच्या पेरूंपेक्षा. आता पण किती माल निघाला? काय बाबा सरांना माहिती. आता म्हणजे तसं मोजलं नाही, पण एका झाडाला म्हणजे सरासरी म्हणजे 35-40 एक नग आहेत. एका झाडा हो. एक डोक्याचं वजन किती? एक साधारण एक 300-400 पर्यंत येतं. हा 300-400 300 धरला आपण. हा एका झाडाला किती नगे म्हणले? 35 आम्ही पकडले होते. 35-40. 35 धरा. हा 35 गुणिले समजा किती? 300 ग्रॅम किती झाले? 10 किलो एका झाडाला सरासरी 10-11 किलो. बरं किती झाड आहे सगळे? ते 800 झाड आहे. म्हणजे 700-8 टन माल निघाल. हो हा आरामशीर. बर 50 रुपये पुरायला ना. हम्म. आता काय गेला? 50च चालू आहे. एका मला 50 आहे आणि एकाला नगावर आहे 11 रुपये नगाने. अच्छा. म्हणजे 44 म्हणजे 4 नगाचे 30 म्हणतात. 44 रुपये असं. हम्म. म्हणजे 40-50 रुपये बाजार आहे. हो हा मार्केट काय? मार्केट फार कमी आहे. नाशिक 20 रुपये मार्केट 20 ते 20 म्हणजे 25 रुपये चालू आहे सध्या. तुम्हाला काय मिळतो? 50 रुपये. एवढा मोठा फरक? हा ॲक्च्युली पहिल्या दिवशी त्या दिवशी म्हणजे मला नेला माल त्यांची म्हणजे ते गोडी यांचा पाहून त्यांनी लगेच तो पुढे म्हणजे याला पाठवला कंपनीला. त्यांनी तो लगेच पसंत केला म्हणजे ऑर्डर नसताना सुद्धा आता माल त्यांना चालू आहे. हा हो म्हणजे मार्केटमध्ये 20 रुपये चालू आहे हा आणि 20-25 तुम्हाला 40-50 मिळतोय. 40-50 दुप्पट बाजार. हो पट हो. ज्यांनी तुम्हाला फाप लावलंय त्यांचे तर आभार मानायला पाहिजे. हा नाही बरोबर आहे. म्हणजे 8 टन माल जरी झाला 40 रुपयांचा झाला हा. 2-3 लाख रुपये आरामशीर होतील. हा उन्हाळ्यामध्ये झोपा काढ त्यापेक्षा बरं आहे ना. बरोबर आहे, बरोबर नाही चांगलं आहे. चांगलं आहे. हा बाकी सगळं दुष्काळाच्या नावाने ठाण्याला बोंबला त्या हा पाणी राहिलं काहीच नाही राहिलं. चालू आहे काही त्यापेक्षा आहे त्याच्यामध्ये आपलं बरोबर आहे. हा कळलं ना. कल्याण हा आणि खायला गोडी एकदम हा. मऊ सॉफ्ट किती आहे. सॉफ्ट आहे बरोबर आहे. बरं काही तकलीफ? तकलीफ नाही काही.
पाणी भरायचं, RNPS द्यायचं हां आणि जे काय आपल्या शेड्यूलनुसार ते काढायचं. पहिला, दुसरा, तिसरा डोस कधी भरला आणि काय काय भरला? पहिला जो आपला बेसल डोस म्हणजे रेस्टच्या म्हणजे पहिले 2 महिने आपला बाग म्हणजे छाटण्याचे पहिले 1 किलो आपला जो 1 किलो प्रत्येक झाड असा आपला कृषामृत आणि RNPS किती घेतलं? 3 तीन किलो. 3 किलो. दुसऱ्याला त्याला दीड किलो घेतला आपला कृषामृत आणि RNPS 3 किलो परत. हां आणि तिसऱ्याला सेम म्हणजे 1.5 किलो आणि RNPS 3 किलो. आणि त्यात प्लस आपलं गोअमृत पण आपलं Mix केलं. हा बेसल डोस. एक 3 बेसल डोस तुमचे अंतर किती अंतराने टाकले असतील? म्हणजे 2 महिन्याचे 2 महिन्याच्या अंतराने, 2 महिन्याच्या अंतर. 2 ओके. समजा एका बेसल डोसला किती खर्च आला तुम्हाला? एका बेसल डोसला 25,000 25,000 म्हणजे 75,000 रुपये खर्च आला. हां आणि 3 लाख रुपये म्हटल्यावर 1 रुपयाला 3 रुपये तर 4 रुपये आहे. हां बरोबर बरोबर आहे. हम्म. प्रसाद सर काय टेस्ट? खोबऱ्यासारखं लागतं एकदम. हम्म. हा एवढं कडक ऊन आहे, 40 टेम्परेचर असेल, 40च्या पुढे पण पेरूची जी क्वालिटी उन्हाचा काहीच प्रादुर्भाव झालेला नाही त्याच्यावर. हा ना, म्हणजे जरी समजा बॅग जरी असल्या तरी यालाच हीट लागतं लगेच. हां हो किती जरी बॅग असल्या ना तो चट्टा पडतो लगेच चट्टा पडतो याच्यावरती. पण याला काहीच नाही. काही नाही. आणि तुमच्या झाडाच्या खाली गारवा आहे हो. हां मग तिथं बसला आपण हा, तुम्ही केमिकलच्या प्लॉटमध्ये जर गेले ना हां बस होतं. डायरेक्ट असा चटका बसतो. हां असं वाफ सावलीला सुद्धा वाफ लागते. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात मालाला क्वालिटी, वजन आणि वजन आहे. हम्म. आता हे माल किती वजन असेल याचं? एक 3.5 आरामशीर 350 पावणे 400 आरामशीर हां असं. थोडक्यात तुम्हाला अंदाज आला आहे की आपल्या मालाला साईज जरी कमी वाटली तरी वजन वजन आहे. जास्त राहतं. म्हणजे एकंदरीत तुमचं सीताफळाचा आणि पेरूचा अनुभव हा काय सांगतो शेतीबद्दल? पेरू आणि सीताफळाचा अनुभव हा सांगतो की तुम्ही मातीला म्हणजे परिपूर्ण पोषण दिलं. तुम्ही फक्त मातीवर काम करा. तुमची व्हरायटी किंवा तुमची झाड कोणतंही असो ते तुम्हाला सीझन कोणता असो, सीजन कोणता असो तुम्हाला ते कोणी फसू वातावरण द्या, कोणी फसू दे बरोबर वातावरण कसंही असू दे. पण या सिटीमध्ये तुम्हाला फसून देणार आहे. नाही नाही. अमृता समान तुम्ही आज गोळी पिकवलेली सीताफळाची असो, याची असो, आणि त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये रिस्पेक्ट तयार झाला तुमचा. हां हो आज तुमच्याकडं बघण्याचा व्यापाऱ्यांचा दृष्टिकोन कसा आहे? चांगलाच आहे ना. यांचा माल काय राहतो? एकदम भारी माल क्वालिटीच राहतो. क्वालिटी वाला ही तुमची प्रतिमा तयार झाली की नाही? क्वालिटी वाला बरोबर. म्हणजे तुमची मार्केटमध्ये नुसता पैसा नाही, तुमच्याकडे इज्जत आहे. इज्जत आहे बरोबर. तसं केमिकलमध्ये लोक पैसा कमवतात पण इज्जत नाही राहत. इज्जत नाही राहत. याचा माल कधी खराब होईल याचा भरोसा नाही. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. म्हणजे तुम्हाला लोकांपेक्षा वेगळी इज्जत कधी भेटते? जेव्हा तुम्ही अमृत पिकवता. अमृत पिकवतो खरं आहे. देवांना महत्व का बरं? ते अमृत आहे त्यांच्याकडे म्हणून. हम्म. बरोबर. राक्षसांकडे ताकद ज्यादा आहे ताकद ज्यादा आहे. पण त्यांना आहे का? त्यांना भीती आहे काय भीती आहे मरायची? मरायची बरोबर आहे की नाही? हम्म. त्यांचा काय क्षय होणार आहे? क्षय म्हणून आपल्याला जो अक्षय पात्र भेटलं ते अक्षय पात्र आपण जर जपून ठेवलं, बरं. हे खऱ्या अर्थाने तसं विचार केला तर माती हे अक्षय पात्रच होतं. हां पण त्याचा आम्ही क्षय करून टाकलं केमिकल वापरून. बरोबर. आता कमीत कमी एसिडीवदीचं अक्षय पात्र त्याला द्या आणि पुन्हा तिचं अक्षय स्वरूप आपण प्राप्त करून घ्या. काय वाटतं तुम्हाला? आहे बरोबर. हां? केलंच पाहिजे. जर शेतकऱ्याने जर माती जपली तर काय वाटतं तुम्हाला? त्याचं आयुष्य जपल्यासारखं आहे की नाही? हां पिकाचं आयुष्य जपणं पिकच नाही, त्याचं स्वतःचं आयुष्य जगल्यासारखं स्वतःचंही होणार आणि पिकाचंही नाही. आज मला सांगा केमिकलवर पिकवणारे आहे बी, आहे ना. पण त्यांच्याकडे उत्साह आहे का? नाही नाही त्यांच्याबद्दल व्यापाऱ्यांमध्ये समाजामध्ये इज्जत आहे का? नाही का नाही? कारण माहिती आहे यांनी माती नसून टाकली. असून टाकले बरोबर. यांची जी पिकं आहे, यांची फळं आहे विषारी आहे. विषारी. आज आम्ही रस्त्याने आलो, ते जे हां. प्लॉट पाहिले, हां हां लोक पिकं लावताना निम्मे अर्धे रोगाने जळून चालले, मरून चालले. हां हां हा? पाण्याने कमी मरून राहिले, रोगाने जास्त मरून राहिले. रोगांची जास्त मरू राहिली बरोबर. काय माहिती तुमचं? हां तर शेतकऱ्यांनी यातून काहीतरी धडा घेतला घेतला पाहिजे. आणि करताना 100% थोडं करा. 100%. लेकरू एक असू द्या, पण त्याला असं खारी खोबरं द्या. असं खारी खोबरं असं पैलवान टाकून, बनवा हां, का 10 बरं. पोरांना त्यांनी लुटून दिलं पाहिजे. हां बरोबर आहे. हा? सर, आणि व्यापाऱ्याला शाश्वती आली. हा जो माल पहिल्यांदा त्यांनी घेतला हा. तर त्याला माहिती शेवटपर्यंत हाच माल येणार आहे. हां हे तुमचं वीज भीती म्हणून त्यांची इज्जत वाढली ना. हां ऑर्डर नसली तर तो व्यापारी घेतोय त्यांचा माल. म्हणजे त्याला ऑर्डर नाही नाही तरी तुमचा माल घेतो. घेतो, हां. का त्याला लाईन टिकून ठेवायची? लाईन टिकून द्यायची खरं आहे, माल बरोबर. क्वालिटी त्याला म्हणजे आम्ही सांगितलं सीताफळ पण असंच क्वालिटीचं आहे. त्यांनी सीताफळ पण आता पुढचं हे केलं की तो मुक्काम ठेवला. हा हां. पाहिजे त्या. मला. क्या बात, व्हेरी गुड. आज आपण विचार करतो, शेतकरी बाजाराच्या नावाने रडतो, शेतकरी रोगराईच्या नावाने रडतो, बरोबर आहे. शेतकरी समस्यांच्या नावाने रडतो, शेतकरी शेतीच्याच नावाने रडतो.
परंतु तो शेतकरी खऱ्या अर्थाने फापलवलेला शेतकरी आहे. आपल्याला खरं जर ओरिजिनल शेतकरी जर असेल तर तो या मातीची जपवणूक करतो. आणि तुम्ही जपवणूक केली, आज तुम्ही 2 वर्षापासून म्हणजे मागचं वर्ष आणि हे वर्ष हा. आज तुम्ही प्रगतीकडे चाललेले. प्रगती झाली बरोबर. सर परवा दिवशी मी विजिटला आलतो सर. हा. तिथून 4-5 शेतकऱ्यांचे आम्ही भेटी घेतल्या. हा. तर ते शेतकऱ्यांचा आदर्श मानतात नाही म्हणे सर, त्यांचं पीक म्हणजे जबरदस्त म्हणे 3 वर्षापासून. आपण का जबरदस्त याचा अभ्यास करा ना. हो बरोबर आहे. त्याला खरं आहे की नाही? हा. अहो माणसाचं हे महत्वाचं गुण आहे ना. बरोबर आहे. म्हणजे आज मला सांगा, तुम्ही ज्या पद्धतीने शेतीमध्ये बदल केला, हा. तुम्ही आता जर पुण्याला असते नोकरीला आणि आज तुम्ही इथे आहे, तुम्हाला 9 लाख रुपये, हे 2 लाख रुपये, 11 लाख रुपये कमवायला किती वर्ष लागले असते? ते बरेच वर्ष गेले असतील. आणि इथं किती वर्षात कमवले? 2 वर्ष 2 वर्ष. 2च वर्षात. कुठं तुमचे किती 20 वर्ष आणि कुठं 2 वर्ष. तुमचं आम्ही 18 वर्ष आयुष्य वाचवलं. बरोबर आहे ना. बरोबर. हा, 18 वर्षाचं आयुष्य तुम्हाला एक्स्ट्रा भेटले, बोला, ते मी घरी राहून. घरी राहून. हा, आणि तुम्ही कितीतरी लोकांचं तोंड गोड केलंय. खरं आहे. हा, सीताफळानं, पेरुनी, पेरुनी. आहे की नाही. मग ही ताकद शेतकऱ्यांनी ओळखली पाहिजे. बरोबर. म्हणजेच उत्तम नोकरी, दुय्यम व्यापारण, कनिष्ठ नोकरी, हे काय झालं आता सिद्ध झालं. सिद्ध झाला. एसीटी वैदिक मध्ये. हा. पण तुम्ही करणार केमिकलची शेती, आणणार आलतू फालतू काहीतरी ऑर्गॅनिक कंपन्यांची खतं, हम्म. तर कसं काय तुमचं भलं होईल? काय वाटतं तुम्हाला? नाही नाही भलं होऊ शकत नाही. काय होऊ पाहिजे? शकत नाही. शाश्वती आणि मातीला जर पोषण दिलं हा. तर पीक पण चांगलं येतं. आणि हे पोरग पहा बरं, हा मग हा, मग. असं वाटत आहे एक 10 वर्षाचं टवटवीत गोल आहेच ना. कवळं पोरग आहे असं वाटतं की नाही? म्हणजे एवढं सर एक 5 वर्षापासून एसीडी मध्ये काम करतोय सर, पण आनंद वाढतच जातोय. हा. मिल्क चार्जर. हा, एकदम मिल्क चार्जर आणि समाधानी मात्र शेतकऱ्याचं समाधान म्हटलं आपलं समाधान. समाधान. शेती सोपी आहे, फायदेशीर आहे. हा. फक्त तुम्ही तिला सोपं ठेवा. सोपं. खरं तुम्ही तिची कंडिशन अवघड करून टाकी द्या. खरं आहे. हा, आपण एखादी बाळंतीण आहे किंवा गाय आहे, हा. ती जर हे झाली तर आपण काय म्हणतो, ही अवघडली. अवघडली. म्हणजे ते बाळ आहे, सहज बाहेर जर नाही आलं, हा बरोबर. बाळंतीण जर व्यवस्थित नाही झालं, आपण काय म्हणतो, हे अवघडली. अवघडली. तसं आज शेतीची माती जी आहे ना, माती सुद्धा अवघडली. अवघडली. केमिकलनी ती अवघडली. अवघडली. त्याच्यामुळे ते रोपही बाहेर येत नाही व्यवस्थित, त्यामुळे ते पीकही बाहेर येत नाही बरोबर व्यवस्थित, आणि त्या कशाचाच जन्म चांगला होत नाही. खरं आहे. सगळं विकृत जन्माला येतं, विकृत. सगळं सिझरिन करावं लागतं. कमजोर सगळं. खरं आहे की नाही? सिझरिन करावं. कमजोर जन्माला येतं, म्हणून रोग येतो. आणि म्हणून तुम्ही जर मातीमधलं जर पोषण बदलवलं, तुमच्यासारखं तुम्ही 3 एससीटी वैदिकचे बेसल डोस टाकले, RNPH चे तुम्ही 3 बेसल डोस टाकले, बरोबर. तर 3 बेसल डोसचा खर्च तुमचा झाला 75,000 रुपये. पण तुमच्या गाठीला आज 1 रुपयाला 3 रुपये आले ना. हा. आणि सर तुम्ही जर म्हणले असे, अरे बापरे 75,000 रुपये खर्च, हा, मी हाच विचार करत बसले हा, असते. लोक हाच विचार करू राहिले. तो एक प्लस पॉईंट आहे. हा. आणि दुसरा प्लस पॉईंट सर निमोटेड नाहीये. आता हा बाकीच्या बागाला आहे हा सर, बाकी त्यांना नेमॅटोड बिलकुल नाही. काहीच नाही. कुठे नाही तर झाड. बाकीच्या बागा एक झाड तुमचं पिवळं नाही. हा. त्याला शेंडा आहे बा चालू अजून. हा मग त्यात ना. हे बघा, चालू हे बघा. हा, आहे ना, हा. हे बघा. त्याचा शेंडा चालू दिसतोय तुम्हाला? हा, हे बघा. एवढ्या टेम्परेचर मध्ये एवढ्या टेम्परेचर मध्ये बघा, हा, बरोबर. शेंडा चालू आहे की नाही? तुमच्या मागे बघा, शेंडे सगळे चालू आहे आणि वरून सेटिंग चालू आहे पहा. सेकंड फ्लश तुमचा आलेला आहे already सगळा. म्हणजे एवढ्या हिट मध्ये आता राहिले 15 दिवस फक्त. हा तर चेंज होणार मग. आज किती आहे? 10 तारीख. मे ना. 10 मे 2024. 24. म्हणजे आज आता किती 15 दिवसानंतर आता हवा फिरलं सगळंच. हा, हा. मग तुमचं झाड कसं होईल? आणखीनच क्वालिटी येणार. अजून क्वालिटीच्या पेक्षा हा. दुपटीने अजून येईल. खतरनाक प्लॉट होईल, खतरनाक. आणि मग मालच माल, मालच माल. आहे की नाही? म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य काय, की आज 75,000 रुपये तुम्ही गुंतवले, म्हणजे तुमचे अजून माती ते आहे ना, डिपॉझिट तुम्हाला माल देणार आहे, डिपॉझिट येते, Deposit. त्याचं व्याज मिळेल तुम्हाला. या, हा, हा, मुद्दल बाकी आहे जमिनीमध्ये. हा. लोकांचं 75,000 खर्च करून पीक येत नाही. नाही येत. बरोबर आहे. खरं खोटं आहे. बरोबर. आणि हे त्यांना काही ना असं वाटेल का बाबा एवढे 3 बेसल असं नाहीये. प्रतिकूल परिस्थितीमध्ये पिकवलंय आपण. हा. जेव्हा येतच नाही, गळून जातं, लोकांनी रिपीट केल्या छाटण्या. हा. केल्या की नाही? रिपीट केल्या. तुम्हाला छाटणी करायची गरज आहे का आता? नाही नाही. माल कंटिन्यू पुढे चालू राहणार. म्हणजे आपण असं म्हणतो की प्रतिकूल परिस्थितीमध्ये काहीतरी करणं ही फार मोठी गोष्ट आहे. मोठी मग गोष्ट, आज बरं. तुम्हाला तरी पण तुम्ही फायदे माहिती. आज तुम्हाला सांगा, तुम्ही 75,000 घरातून घातले का? नाही त्यांनीच पिकून दिले ना तुम्हाला? त्यांनी पिकून दिली. दिले का नाही? हम्म. वरून त्यांनी किती दिले? 1.5 लाख रुपये दिले. 1.5 लाख रुपये दिले. दिले नाही म्हणजे अजून जास्त होणार, पण आपण दिलंच धरले आता या हा मिनिटापर्यंत. हा अजून चालूच आहे ना. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की फुलाची पाकळी हे प्रकृती दिल्याशिवाय राहत नाही. फक्त आपण करत राहिलं. करत राहिलं पाहिजे. आता पुढचा जो सीझन येणार आहे किंवा पुढचा जो बहार येणार आहे तो तुम्हाला फ्रीमध्ये. फ्रीमध्ये. बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला? हाय. बरोबर. म्हणजे ही डेअरिंग तुमच्यामुळे कशामुळे आली? ते समोरच्या अनुभवामुळे. हा. मग असं शेतकऱ्यांनी थोडंसं करून पाहिलं
काढायचं. नाही तर मग थोडं एवढं म्हणजे आपण भंगाळ करायचं मोठं आणि एवढंच पोषण द्यायचं त्याला काय उपयोग आहे का? नाही नाही तुम्ही 3 कमीत कमी बेसल डोस देऊ शकले पाहिजे हां तरच पीक हातामध्ये येतं. काय सांगाल सगळ्या शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांनी सांगणं की तुम्ही आपलं एसिड वैदिकचं 100% जे काही शेड्यूलनुसार आहे ते आपण मग पोषण द्या. हां. त्यात आपलं गोअमृत असेल किंवा जे आपले बाकीचे याचं प्रोडक्ट ते शेड्यूलनुसार 100% आणि पूर्ण आपला विश्वास ठेवून त्याचा वापर करा. हां. तुम्हाला त्याचा 100% परतावा भेटणारच आहे. म्हणजे तुम्ही मातीला पोषण द्या. पोषण दिल्यानंतर ते तुम्हाला वाया जाणार नाही. ते वाया जाणार SCT नाही. चं पोषण वाया जात नाही कारण ते अक्षय पात्र आहे. अक्षय हा तुम्ही क्षय पात्र जर वापरलं तर ते तुमचा क्षय करणार आहे केमिकलचं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. मी ऐकलं तुमच्याकडे सिन्नरहून एक PSI आले होते, हो हो रिटायर PSI. हो. काय विशेष? विशेष ते म्हणजे त्यांनी आपल्या बागाला 2 वेळेस भेटी दिल्यात. ऍक्च्युली आता ते सन्नरचे तिथे आपले डिस्ट्रीब्युटर आहे. हं. ते त्यांच्याकडनं आपले एसिड वैदिकचं म्हणजे प्रोडक्ट वापरत आहे पण त्यांना तिथं मार्गदर्शन असेल हं. ते त्यांना भेटत नव्हतं. त्यामुळे ते थोडे नाराज होते आणि गेल्या वर्षी ते थोडे म्हणजे तेवढं त्यांना उत्पन्न नव्हतं निघालं. बरोबर. पुरेसं मार्गदर्शन न भेटल्यामुळे. हा मार्गदर्शन भेटल्यामुळे मग त्यांनी आपल्याला भेटी देऊन त्यांनी मला हे केलं म्हणजे की ते सिन्नर मध्ये प्रॉपर आणि सिन्नर मधलं शॉप टाकून ते कुठे आले? संगमनेरला संगमनेरला आली. तुमच्याकडं. हां बर मग त्यांना गायडन्स केलं का तुम्ही? हो गायडन्स केलं. त्यानंतर ते बोलले तुमची कन्सल्टिंग असेल ते पण सर म्हटलं आमचं तर कन्सल्टिंग व्यवसाय नाही, नाही आमचा आहे धंदा वैदिकचा. जे काय असेल सर म्हटलं Consulting fee द्यायला नाही तयार झाली. फी नाही घेत सर म्हटलं. त्यानंतर त्यांचा भाग म्हणजे फेब्रुवारीमध्ये म्हणजे रेस्टला त्यावेळेस गेलो. त्यांना संपूर्ण मार्गदर्शन पण केलं. आताच मागच्या म्हणजे आठवड्यात त्यांचा फोन झाला. आता ते नेक्स्ट वीकमध्ये आता ते छाटणी करणार आहेत. हं. त्यांना सगळं आपलं बेसल डोसचं नियोजन वगैरे सगळं दिलंय. त्यांची एकदा छाटणी झाली की मग त्यांना एकदा बेसल डोस वगैरे भरून पुढचं मग नियोजन आपण करणार आहे. करणार आहे. ओके. तुमचं नाव आणि तुमचा पत्ता सांगा सगळ्या शेतकऱ्यांना. माझं नाव बबन सुनील दांगट, राहणार चिकणी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. मोबाईल नंबर आहे 98 530 906. बर बर बर. काय म्हणजे तुम्हाला पेरू बागायतदारांना काय सांगायचं? पेरू बागायतदार असेल किंवा आपलं कोणतंही फळपीक असेल, आपलं डाळिंब असेल किंवा कोणतंही असो, हां. आज आपलं डाळिंब आपलं बागायतदार आपलं म्हणजे मर असेल किंवा तेले असेल हे आजाराने ग्रासलेलं किंवा रासायनिकमध्ये तो पूर्ण बरबाद झालेला आहे. तो फक्त व्हरायटीला किंवा याला दोष देतो. पण व्हरायटीला किंवा वातावरण किंवा तो म्हणतो की वातावरण राहिलं नाही किंवा व्हरायटी नाही येत किंवा औषधांचा रिझल्ट येत नाही. पण ते न करता एसिड वैदिकचं जे आपण म्हणतो प्राकृतिक पोषण आहे, तुम्ही पोषणावर भर दिला पाहिजे. पोषणावर भर द्या. तुम्ही प्रकृतीसोबत चला. प्रकृती तुम्हाला कधी कमी पडून देणार नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. 100% केलं पाहिजे. 100% केलं पाहिजे. तुम्ही करणार 20% 25% आणि म्हणणार रिझल्ट नाही. रिझल्ट नाही चालेल का? आणि विश्वास ठेवून केलं पाहिजे. नाही बघा आता मात्र एसीटी वैदिकचं शंका घ्यायला जागा नाही उरली. नाही नाही आता शंका जर जागा घ्यायची असेल तर स्वतःवर घ्या. स्वतः घ्या. आपण बरोबर कुठं मी काही कोण कमी पडलो, मी काय कमी पडलो. हां हां बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. शेवटी आता एसीटी वैदिक ह्या स्टेजला पोहोचलंय की त्याच्यावर शंका घ्यायला कुठे जागा नाही राहिली. नाही बरोबर. सर्व प्रकारचे शेतकरी, सर्व प्रकारचे फळबागा, सर्व प्रकारचे भाजीपाले, सर्व प्रकारचे ठिकाणं, सगळ्या ठिकाणी रिझल्ट 1 नंबर आहे. काय वाटतं तुम्हाला? आहे त्याच्यामुळे आता रिझल्ट कोणता जर घ्यायचा असेल तर तो स्वतःचा घ्या. स्वतः म्हणजे आत्मपरीक्षण म्हणजे करून आपण कुठे कमी पडतोय किंवा चुका करतोय क्या कमी रे गई सुधारो. हा आहे की नाही? बरोबर आहे ना. कुठं आपली चूक झाली ती बरोबर, एकदम बरोबर. आहे का? क्या सीन आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मस्त टाइमपास मस्त आहे. दररोजचं काम मनोरंजन. दररोजचं काम सकाळचं. अरे वा छान मस्त आहे. माल बी तयार आहे चांगला. 10 किलो तर गॅरंटीड आहे. वर येईल तो सगळा बोनस आहे. आणि नवीन कळी पण येऊ राहिली भरपूर आहे. नवीन आहे. सगळे आता जे हां आणि हवा फिरली तर आणखीन प्रमाण वाढवलं देतं आता. हे बा नवीन सेटिंग पण आहे. हे का? हे बा हे काय वरती इकडे नवीन सेटिंग आहे. हे का? भरपूर माल आहे नवीन. फक्त हा दुसरा प्रयोग परत यशस्वी झालेला आहे चांगल्या पद्धतीने. राईट. चल ही मुळी आहे. या मुळ्यांना कुठल्याही प्रकारच्या गाठी नाही. बरोबर ना? म्हणजे नेमॅटोडच्या गाठी नाही. नंतर पिवळा पडतो बऱ्याच वेळा. फळमाशी लागती. फळमाशी आता काय आहे यापैकी कुठं? काहीच नाही. बरोबर आहे ना? ओके. एका सुद्धा फळाला आळी नाही. एका सुद्धा फळाला आळी नाही. ही सगळ्यात मोठी वैशिष्ट्य.
बेड पूर्ण नरम आहे. बेड बघा किती नरम आहे, म्हणजे एकदम नरम बेड आहे. थोडक्यात तुमच्या जमिनी पहिल्या आवळणाऱ्या होत्या पहिल्या. पूर्ण म्हणजे क्षार दिसायचे. गेल्या वर्षी आपल्या सीताफळ पण पूर्ण बेड क्षार दिसायचे. याला अमृतजल वापरता हो रेग्युलर? रेग्युलर चालू आहे. एकदम बेस्ट. म्हणजे त्याच्यामुळे तुमचे क्षार वगैरे पाणीचं दुष्प्रभाव दिसत नाही, बरोबर आहे ना? बरोबर आहे.